मावळ लोकसभेमध्ये आता उमेदवार देण्याच्या हालचालींना सुरुवात झालेली असतानाच विविध पक्ष या मावळ लोकसभेवरती दावा करत असतानाच आता मराठा समाज देखील मावळ लोकसभेमध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। या ठिकाणी मराठा समाजाकडून अनेक उमेदवार जे आहेत ते मावळ लोकसभेसाठी देण्यात येणार आहे। मराठा आरक्षण मिळावं ही मागणी जी आहे ती जरांगे पाटलांनी केली होती आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातून लाखो मराठा समाज जो आहे तो एकवटला होता आणि आता त्यासाठीच सर्व मराठा समाज जो आहे हे मराठा बांधव जे आहेत आता मावळ लोकसभेसाठी जे आहेत ते उमेदवार देणार आहेत। आपण मराठा बांधवांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, खरं तर उमेदवार मावळ लोकसभेमध्ये देणार आहात, कशा पद्धतीने हे उमेदवार असणार आहेत, काय सांगा? खरोखर आता ही लढाई ही सर्वसामान्य माणसाची लढाई। आतापर्यंत आले किती गेले किती, पण सर्व कुटुंबातील प्रत्येकाला ही गरज आहे। आज आरक्षण मिळावं ही प्रत्येकाच्या कुटुंबाची गरज आहे, सर्वसामान्यांची लढाई। आणि सर्वसामान्यांची ज्यावेळेस लढाई आणि जो माणूस सर्वसामान्य कुटुंबातला जो माणूस ज्यावेळेस रस्त्यावरती उभा राहतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये संघर्ष करण्यासाठी जो माणूस उभा राहतो त्यावेळेस काय निर्माण होतं। तर असा प्रत्येक कुटुंबातला एक माणूस आज उभा राहणार आहे आणि प्रत्येक कुटुंबातला माणूस हा रस्त्यावरती आल्यानंतर प्रत्येक गावातून 2 उमेदवार असे उभे करून कमीत कमी मावळ तालुक्यातून आम्ही ते 400 पर्यंत आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार। काका, तुम्ही काय सांगाल? खरं तर प्रत्येक गावातून उमेदवार दिला जाणार आहे, कशी एकंदर सगळ्यांची चर्चा चालू आहे, कशा पद्धतीने उमेदवार दिले? जय जिजाऊ जय शिवराय। आमच्या मावळ तालुक्यामध्ये आणि सर्व मावळ खासदार लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक गावातून 2 उमेदवार, मग ते महिला असतील आणि पुरुष असतील असे दोन्ही आम्ही देणार आहोत। आणि याच्यानंतर राज्यात तर देणारच आहेत प्रत्येक ठिकाणी, आणि राज्याच्या बाहेर सुद्धा आमचे जे मराठे बांधव आहेत ते सुद्धा राज्याच्या बाहेर सुद्धा इलेक्शन लढवणार आहेत अशी मी। तुम्ही काय सांगाल? खरं तर मराठा समाजातून दिलेच जात आहेत उमेदवार, मात्र इतरही काही समाज जो आहे तो तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार आहे का? या ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय। खरं तर या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त अनेक जे जातीचा जो समाज आहे तो या ठिकाणी या मराठा आरक्षणाला साथ देत आहे। त्यातील आमच्याच भागामधील जो मुस्लिम समाज आहे तो सुद्धा या ठिकाणी या लढ्यामध्ये साथ देणार आहे। त्यामुळं मराठा समाज नसून तर संपूर्ण जे जातीचे जे समाज आहे तो या मराठा समाजाला साथ देणार आहे। तुम्ही काय सांगाल? खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवार दिला जातोय, मात्र आता मराठा समाजाकडून हे उमेदवार देण्यात येत आहे, कशी गणित असणार आहे? हा जो काय कार्यक्रम आहे तो एकदम करेक्ट कार्यक्रम आहे। म्हणजे एक ठिणगी आहे आणि ती एक ठिणगी काय करते हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे, एक ठिणगी पेटली की हे सर्व पेटणार आहे आणि हे सर्व आमच्या बाजूने सर्व हे व्हावं, हा सर्व आरक्षण मिळावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे। निश्चितच आपण पाहतोय मावळ लोकसभेमध्ये जे आहेत ते आता मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर मावळ लोकसभेमध्ये मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक गावातून 2 असे उमेदवार मराठा समाजाकडून देण्यात येणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची गणित जी आहे ती या मराठा समाजातील उमेदवारांमुळे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।